नमस्कार. ही बातमी वाचा पहिली. तर सोलापूरमध्ये एक युवकाचा मृत्यू झालेला आहे. जीबीएस गिलियन बॅरे सिंड्रोम या आजारामुळे. तर हा दुर्मिळ आणि गंभीर आजार आहोत. तर याबद्दल आपण बोलूया. जीबीएस एक न्यूरोलॉजिकल आजार आहे, ज्यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि नर्व्हस सिस्टमवर हल्ला होतो. त्यामुळे व्यक्तीला कमजोरी, दुखापत, पॅरालिसिस होऊ शकतो. तसंच श्वास घेण्यासुद्धा त्यामध्ये त्रास होत असतो. तर जीबीएसचा उपचार हा लवकरात लवकर होणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये त्याची आपण कारणं पाहूया, की सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे इन्फेक्शन. सामान्यतः जीबीएसची सुरुवात ही कोणत्याही व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होते. जसं की श्वसन विकार लाईक अ फ्लू, पचन विकाराचे आजार, डायरिया याच्यानंतर होते. त्यानंतर इम्युन रिस्पॉन्स, इन्फेक्शनचा सामना करत असताना शरीरातील प्रतिकारशक्ती आपल्याच नर्वस सिस्टमवर हल्ला करते आणि त्यामुळे नर्वस सिग्नल्स हे आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. त्यानंतर त्याची लक्षणं आहे की कमजोरी, हातामध्ये, पायामध्ये अचानक कमजोरी येते, पेन शरीराच्या इतर भागांमध्ये दुखते. त्यानंतर काही रुग्णांमध्ये हळूहळू पॅरालिसिसचा अनुभव येऊ लागतो, जसे की पाय, हात, इतर अवयवांमध्ये तो पसरतो आणि एकदमच सिरियस कंडिशनमध्ये श्वासनाचे विकार, रुग्णांना श्वास घेण्यास येताना अडचण सुद्धा होते. उपचारामध्ये त्यामध्ये अँटीबॉडी थेरपी असते, प्लाझ्मा फेरेसिस असतं आणि फिजिकल थेरपी, आपण फिजिओथेरपी म्हणू शकतो. तर फिजिओथेरपी सुद्धा यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते. पण मला या विषयावरती आणखी माहिती हवी असेल तर नक्कीच कृपया आम्हाला संपर्क करा.